पुढच्या घडामोडीकडे सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटनाचा बात पेटलाय। खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्यावरून मंत्री आणि भाजप आमदार यांनी जोरदार टीका केली। उद्घाटन कार्यक्रमात शासकीय निधीवरून खासदार विशाल पाटील यांनी प्रशासनाचा बाप काढल्याने गंभीर टीका झाली। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं दोनदा उद्घाटन पार पडलं। या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा आहे। पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झालेले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचे प्रयत्न। तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं, पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे। हो, त्यांच्या बापानी नाही आणली, तुमच्या बापानी काही चेक पाठवला होता खाली, डीडी पाठवला होता का ऑनलाईन केलं तिथनं? आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत। पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिले नाही ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं। माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल। कोण करतं? माझ्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा। पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो।